निगडीचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार आमदार महेश शिंदे। निगडी रंगनाथ स्वामींची या गावाला ऐतिहासिक तसेच धार्मिक वारसा आहे। या गावाचा विकासाभिमुख कायापालट केला जाणार आहे। कोरेगाव शहराच्या धर्तीवर निगडीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल। गेल्या 30 वर्षातील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली। निगडी रंगनाथ स्वामींची गावातील ज्येष्ठ नेते जयंत डांगरे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच कल्पना सचिन जगताप, उपसरपंच राहुल प्रभाकर जाधव, विकास सोसायटी चेअरमन विष्णू जगताप, व्हाईस चेअरमन जालिंदर जगताप, माजी सरपंच संगीता जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते नारायण जगताप, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, विजयराव जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आमदार शिंदे म्हणाले, आजवर विरोधकांकडून वेळोवेळी 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचा वल्गना केल्या गेल्या, फलक लावण्यात आले, प्रत्यक्षात निधी आला कुठे गेला कुठे हे ग्रामस्थांना आजवर कळाले नाही। आमचे मात्र असे नाही, आमच्या कामाची पद्धतच वेगळी आहे। आम्ही लोकांना सांगून विकास कामे करतो आणि लोकांना अपेक्षित असलेली विकास कामे करून दाखवतो। कोरेगाव शहराच्या धर्तीवर निगडीतील अंतर्गत रस्त्यांचे ट्रिमिंग काँक्रिटीकरण केले जाणार आहे। कोरेगाव रेहमतपूर रस्ता आता चौपदरी होत असून तो देखील काँक्रीटचा होणार आहे। निगडी बसस्थानक ते निगडी गावठाण या दरम्यान काँक्रीट रस्ता तयार केला जाणार आहे। निगडीतील एकही विकास काम प्रलंबित राहणार नाही अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली। दरम्यान निगडीच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करून घेण्यात येणार असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले। आजच्या ऐतिहासिक अशा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय महेशदादा शिंदे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय, ते निगडी गावचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय जयंत डांगरे साहेब, मंचकावरती उपस्थित आपल्या निगडी गावचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचा आधारस्तंभ आदरणीय नारायण शंकर भाऊ, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हा सर्वांना बळ दिलं आणि या प्रवाहात आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागं सावलीसारखे प्रत्येक आडे अडचणीला उभे राहिलेले आमचे मित्र, दरबार उद्योग समूहाचे शिल्पकार, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ बर्गे, या ठिकाणी उपस्थित कोरेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष RR बर्गे, मंचकावरती उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख काटकर साहेब, उपस्थित असणारे सर्व निगडी गावातील युवक कर्मचारी, युवा वर्ग, मला आई समान, बहिणी समान, मुली समान असणाऱ्या सर्व माता भगिनी, या ठिकाणी शिरंबे, एकसळ, इतर गावावरून आलेली सर्व मित्रमंडळी, आज या ठिकाणी अतिशय चांगला असा योग आहे। ज्या वेळेला 16 तारखेला 16 तारीख आपल्याला साहेबांनी दिली, आपण त्यावेळी त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी संकष्टी चतुर्थी आज आहे आपल्याला माहिती नव्हतं। कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाचं पूजन करून, गणेशाचं मनन करून करत असतो आणि असा अतिशय चांगला असा आशीर्वादी रूपी संकष्टी चतुर्थी आज आलेली आहे आणि म्हणून या दिव्य अशा भव्य अशा या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहेत। मला फक्त एकच सांगायचं आहे की नक्की हा आपण प्रवेश का करतोय।
तर या कोरेगाव तालुक्याच्या विकासाला चालना देणारे, कोरेगाव तालुक्याच्या विकासामध्ये कायापालट करणारे, तुम्ही पाहिलं की गेली 50 वर्षांपूर्वी असणारा कोरेगाव तालुका आणि आता फक्त 5 वर्षे 2 महिन्यामध्ये असणारा कोरेगाव तालुका, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दूरदृष्टी असणारं असं हे नेतृत्व तुम्हा मला मिळालेलं आहे. आपण ज्या वेळेला कोरेगाव शहरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी असणारे त्या ठिकाणी सर्किट हाऊसची इमारत तुम्ही आता आपण सर्वजण पाहतो. पाठीमाग 90-95 साली कैलासवासी शंकरवान आमदार असताना आपण त्या इमारतीमध्ये जायचो. तशीच प्रकारची इमारत, त्यामध्ये कधी एक वीट ही वाटली नव्हती. अशा प्रकारची त्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी आता आपल्याला दिसते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्रवेश करतोय. त्या ठिकाणी असणारी आझाद चौकातली भाजी मंडई आपण पाहिली. त्या भाजी मंडईच्या मध्ये काम करत असणाऱ्या भाजी विकणाऱ्या माता भगिनी आपण पाहिल्या. पावसा पाण्याचं त्यांच्या डोक्यावर छत्र नसायचं, वरनं पाऊस पडायचा, त्यांच्या टप्पी खालनं पाणी व्हायचं. त्या आझाद चौकाच्या पुढे असणारी जे स्वच्छतागृह होतं ते अक्षर त्या तडोळ्याच्या रस्त्यापर्यंत वास मारायचं. परंतु साहेबांनी दृष्टी ठेवून गेली 15-20 वर्षामध्ये जे काय ह्या तालुक्यामध्ये घडले नव्हतं त्यांनी ते घडवून दाखवलं आणि अतिशय चांगल्या प्रकारची स्मशानभूमी, चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी भाजी मंडई त्या ठिकाणी उभारलेली आहे. आपण पाहतो की जो कोरेगावचा साखळी पूल आहे त्या ठिकाणी असणारे तिळगंगा नदीच्या सुशोभीकरणासाठी प्रचंड असा निधी साहेबांनी त्या ठिकाणी आणला. पाठीमागं आपण पाहायचो त्या पुलावरून जाताना किती कशा प्रकारची दुर्गंधी असायची. त्या ठिकाणी चौपटी केली गेली, येण्या जाण्यासाठी तुझे काय की लहान साखो बांधला. मग अशा प्रकारची तालुक्याच्या मध्ये काम होत असताना आणि जशी आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई तशी आपल्या कोरेगाव तालुक्याचं कोरेगाव शहर ही आपली राजधानी आहे. बऱ्याचशा कामासाठी आपली मंडळी, ग्रामीण भागातील मंडळी त्या ठिकाणी जात असतात आणि त्या सोयी सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळाव्यात अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या असणारी पंचायत समितीची इमारतीचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्येच अशी कुठेही पंचायत समिती नाही इतकं सुसज्ज काम, प्रत्येक विभागाचं वेगवेगळं नियोजन अशा प्रकारचं एस्टिमेट करून त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी उभे केलेलं आहे. तुम्ही तर पाहताय प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिसचं तर काम झालेलं आहे, प्रांत ऑफिस त्या ठिकाणी सुरू सुद्धा झालेलं आहे. म्हणजे कसली दूरदृष्टी, गेल्या 50-60 वर्षामधला हा विकासाचा ब्लॅकलॉक या ठिकाणी साहेबांनी निश्चितपणे या ठिकाणी भरून काढलेला आहे. त्या ठिकाणी असणारी मॅप्कोची जागा तुम्ही पाहिलेली आहे. त्या मॅप्को जागावरती सुसज्ज असं नाट्यगृह त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि 300 मुलं एकत्रित अभ्यास करतील, त्यांच्यासाठी असणारी अभ्यासिका. भविष्यामध्ये आज या ठिकाणी आपला युवक शिकला, मुलगा शिकला तर त्या घराचा आणि म्हणून आपला हातचा हा प्रवेश आहे. आपण तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की पाठीमाग तहसीलदार कचेरी ते DP भोसले कॉलेज पर्यंत यायला आपल्याला किती त्रास व्हायचा. अक्षरशः काही लोकांची मणक्याची त्या ठिकाणी आजार पण निघालं. पण आता तो रस्ता इतका स्वच्छ झाला आहे, आपण अगदी 5-7 मिनिटांमध्ये निगडीमध्ये पोहोचतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं काम करणारं नेतृत्व, व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलंय. तुम्ही आम्ही पाहिलंय की एक 4 वर्षापूर्वी कोरोना सारखं प्रचंड असं महामारीचं संकट या देशावरती आलं. कोण जगतंय कोण मरतंय अशा प्रकारची अवस्था झालेली होती. सर्व समाज त्या ठिकाणी भयभीत झालेला होता आणि अशा वेळी आपला संपूर्ण तालुका, कोरेगाव तालुका असणारे सर्व ग्रामस्थ माता भगिनी घरामध्ये बसले होते. परंतु त्यावेळेला घरात बसले ते महेशदादा शिंदे बसले. स्वतःच्या स्वखर्चातून कोरेगावमध्ये स्वच्छ असं चित्राज मंगल कार्यालयामध्ये हॉस्पिटल उभं केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य कोरोनाच्या रुग्णांना त्या ठिकाणी सेवा दिली आणि कितीतरी रुग्णांची त्या ठिकाणी त्यांनी प्राण वाचवले. मी स्वतः पाहिलेलं आहे त्या ठिकाणी काम करताना, आरोग्य विभागामध्ये नोकरी करत असताना त्या ठिकाणी माझा संबंध त्या हॉस्पिटलशी सारखा आला. कितीतरी माता भगिनींचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं. आणि म्हणून तुम्हाला मला म्हणायचं आहे, ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेला माणसं म्हणायची ईव्ही मध्ये घोटाळा आहे का? बाबानो, ईव्ही मध्ये घोटाळा नाही, केलेलं काम आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही आम्ही या पाहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं नेतृत्व हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे असे वाढवायचं आहे, चांगल्या प्रकारे असं आपलं काम करायचं आहे. बा सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या खरं महत्वाचे असणारे रस्ते आहेत ते पाणंद रस्ते आहेत. पाणंद रस्ते चांगले झाले तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊस त्या ठिकाणी निघणार आहे, शेतकऱ्यांच्या दळणवळणाला त्या ठिकाणी चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून कोरेगाव विधानसभा महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत, 288 आमदार आहेत. त्यामध्ये फक्त महेशदादा असे आमदार आहेत
की ते आमदार स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पाण्यात रस्ते उभे करतायत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने उभं राहत आहेत. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांची नाळ त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व वाढवायचं आहे. तुम्हाला माहिती नसेल या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आपण आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीवरती ज्या वेळेला एखादा ऑपरेशनचा की एखादा मोठा विषय होतो त्यावेळेला त्यांना बरं करण्याचं काम त्या ठिकाणी हॉस्पिटल होतं. सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्त पैसे मिळत तालुका कुठला असेल तर हा कोरेगाव तालुका आहे. जास्तीत जास्त पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी महेश शिंदे साहेबांच्या शिफारसीनं या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या होतंय आणि आपण सर्व एकत्र राहून या ठिकाणी काम करायचं आहे. असं काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी कोरेगावच्या प्रचार सभेमध्ये म्हणलेले होते, आम्ही तुम्हाला एवढ्यावरती थांबवणार नाही, तुम्ही या महेशला रेकॉर्ड मतानं निवडून द्या, मी तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करणार आहे. झालं कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष होतं. पुढच्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी महेश शिंदे साहेबांना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरून द्या, पक्षाची अतिशय प्रकारे वाढ करून द्या, त्यांचा मतदारसंघ सांभाळायला तुम्ही आम्ही सर्वजण कार्यकर्ते तयार आहोत आणि अशा प्रकारचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. ज्या वेळा महेश शिंदे साहेबांची उंची जर आपल्याला वाढवायची असेल तर ती उंची वाढवत असताना त्यांना महाराष्ट्रावर फिरून द्या, जिल्ह्यावर फिरून द्या, त्यांचे मावळे या ठिकाणी पक्ष वाढवतील, मावळे त्यासाठी जीवास रान करतील. या निगडी गावामध्ये काम करताना कायम 10 पाऊंड पुढं मागं सरायची सवय नाही, 20 पाऊंड आम्ही मागं सोडू, परंतु गावचं गाव पण जपू, एकत्र निश्चितपणे काम करू, कुणालाही कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचा विचार करून 100% गाव साहेबांच्या पाठीमागे उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि असे काम करत असताना आम्हाला लाभलेलं नेतृत्व या निगडी गावचे सुपुत्र आदरणीय जयंत डांगरे साहेब आमच्या पाठीमागे आहेत. कोणत्याही प्रकारची कामं करताना त्यांचं नियोजन आम्हाला लाभलंय. एक आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. ती निगडी एक आपलं कुटुंब, आपलं गाव कधी माझे कुटुंब आहे. साहेब या ठिकाणी 100 वर्षे पूर्ण झाली. या शाळेमध्ये एक आदर्श शिक्षक जाधव साहेब आणि गावातील लोकांनी पण मांडली. शताब्दी निमित्तानं या शाळेत या ठिकाणी नारायण अध्यक्ष झाले, आदरणीय दत्तात्रय जगताप या ठिकाणी उपाध्यक्ष झाले, खजिनदार किसन शेलार भाऊ झाले आणि सर्वांनी एकत्रित होऊन अतिशय चांगल्या अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम केला. अंदाजे 12 ते 13 लाख रुपये आदरणीय जयंत डांगरे साहेबांनी एकट्याने घातले. राहिलेले 7 ते 8 लाख रुपये गाव लक्ष असते. आता झालंय संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत बऱ्यापैकी. हा रस्ता ट्रिमिकचा रस्ता थोड्या दिवसामध्येच या ठिकाणी त्या रस्त्याची सुरुवात होणार आहे. अतिशय चांगलं असं काम त्या ठिकाणी होणार आहे. ज्या वेळेला तात्यांच्या आईंचं निधन झालं त्यावेळी आमदार साहेब त्या ठिकाणी अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आले होते, नाही अंत्यविधी आले होते आणि त्यावेळेला त्यांनी त्यावेळेची स्मशानभूमी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आले की या ठिकाणी आपल्याला चांगल्या अशा प्रकारची स्मशानभूमी करायचं आहे. त्यांनी त्या ठिकाणीच शब्द दिला आणि आपण या ठिकाणी चांगल्या अशा प्रकारचं काम करू. अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आज उभं राहिलेलं आहे आणि अशा लहान सहान गोष्टी करत असताना अतिशय चांगलं असं काम त्यांनी उभं केलं. वस्तीवरती सुद्धा ट्रिमिक रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. साहेब आता आम्हाला काय नको आहे, फक्त या गावामध्ये असणारे संपूर्ण जी बोळ आहेत, पिरापासून जी स्टँड पर्यंत असणारे संपूर्ण बोळ, प्रल्हाद पाटलाच्या पाठीमागचं बोळ असेल, आबाजी बाबराव तिथलं असेल, जालंधर खाशाबाई तिथलं असेल, कासोटन तिथलं असेल, सर्व बोळ त्या ठिकाणी प्रीमियस कॉन्क्रीट झाली पाहिजे. जसं तुम्ही कोरेगाव चकाचक केलं तसं आता निगडी पण चकाचक करा. हे संपूर्ण गाव 100% तुमच्या पाठीमागे चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहणार आहे. ह्या गाव असं मध्ये आहे आणि 60 आणि 61 मैलाचा रस्ता दोन्ही बाजूने गेला नाही. तर त्या ठिकाणी हे दोन्ही रस्ते भरताना पहिल्यांदा आम्हाला तुम्ही यंत्रणा द्या. त्या ठिकाणी आपण मुरुमाने पहिलं भरून घेऊ आणि भविष्यामध्ये त्या रस्त्यावरती तो झडपीच्या प्लॅनवरती रस्ता घेऊन त्या दोन्ही रस्ते आपण पूर्ण करूया. म्हणजे गावाचे या ठिकाणी असणारी जी घरांची संख्या आहे, गावाला असणारं नियोजन जे आहे ते लोकांना नवीन घर बांधण्यासाठी बाहेर पडता येईल. अजून काही गोष्टी त्या ठिकाणी करता येईल. दळणवळणाच्या सुविधा त्या ठिकाणी आपल्याला उभ्या करता येईल. ही जिल्हा परिषदेची शाळा अतिशय सुसज्ज अशी आहे. त्या ठिकाणी असणारं स्वच्छतागृह जरा अतिशय खराब झालेलं आहे, पण या शाळेला शोभेल असं एक चांगल्या प्रकारचं स्वच्छतागृह आपल्याकडून आम्हाला या ठिकाणी मी नमवक अशी विनंती आहे की
ही सर्व कामं पूर्ण करतात. गावातील सुद्धा पैकी गोळ असे आहेत की त्या ठिकाणी ट्रिमिस्ट करून आहे. ग्रामपंचायतीला असणारं उत्पन्न आणि गावाची होणारी वसुली वर्षाची यामध्ये साहेब अतिशय ताळमेळ आहे. फक्त ग्रामपंचायत सत्ता असून उपयोग नाही, तर त्या ठिकाणी निधी देणारा देव माणूस असावा लागतो. नाहीतर एकाच वेळी एकाच मिनिटामध्ये 3 लोकांना डोळं मारून विकास होत नाही. तर विकासाची संकल्पना त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मिशन साहेबांनी अतिशय चांगल्याशा प्रकारे या ठिकाणी राबवलेले आहे. या ठिकाणी 60-61 मांजरेचे रस्ते पूर्ण असताना आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिंदे गुरुजी अतिशय चांगल्याशा प्रकारचं कार्य सेवानिवृत्त झाल्यानंतर आदरणीय भाऊंच्यावर करत होते. परंतु त्यांना त्या ठिकाणी पॅरलेचा त्रास झाल्यानंतर ते जागेवर थांबले. तर अजून सुद्धा या गावाच्या विकासाची चालना या ठिकाणी अतिशय अशी चांगली अशी राहिलेली असते. या ठिकाणी तंटामुक्त समितीचे काम करणारे अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणून आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं काम आदरणीय भाऊंना ते गावामध्ये करत असतात. आज आमच्या गावातली कुठलीही फौजदारी गुन्हा साहेब या ठिकाणी दाखल नाही. कुठल्याही प्रकारच्या जमिनींचा विषय असला तरी या ठिकाणी त्यांची जमीन मारली जाते. म्हणजे अतिशय एक चांगल्याशा प्रकारचं काम या गावामध्ये सर्वांच्या रूपाने सुरू आहे. भविष्यामध्ये आम्हाला काय परंतु फक्त या गावाचा विकास, गावामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत ते अशा चांगल्या प्रमाणात सोडवा. आदरणीय जयंत डांगरे साहेब, आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणे आहे. आमचं संपूर्ण गाव तुमच्याबरोबर आहे. असणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित करून बरोबर करून या गावाच्या विकासासाठी आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. हे सर्व करत असताना या विधानसभेच्या निवडणुकीपासून आदरणीय राजाभाऊ बर्गे असतील, दादा बर्गे असतील, ही 2 बर्ग्यांची रत्न राहुल बर्गे असतील, ही तिन्ही रत्न सावलीसारखी तुमच्या पाठीमाग उभा आहेत. काही आदिला पाठीमाग उभं तुम्ही नसताना कोणी तहसीलदार ऑफिसमध्ये द्या, प्रांत ऑफिसमध्ये द्या, कसलंही द्या, ती माणसं तुमच्या सुद्धा सरपंच सौ कल्पना जगताप, उपसरपंच राहुल जाधव, सौ संगीता विष्णू जगताप माजी सरपंच, श्री निलेश मोहन मदने, सौ पार्वती नाना सुतार, श्री विष्णू रामचंद्र जगताप माजी सोसायटी चेअरमन आणि जालिंदर खशाबा जगताप व्हाईस चेअरमन सोसायटी. आपण सर्वांनी मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी आपला जाहीर प्रवेश होत आहे. अंत नाही, पेटेन कुणा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. या जाहीर प्रवेशासाठी निगडी ग्रामस्थांच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांनी आता पूर्णपणे शिवसेना पक्षाच्या पाठीमागे म्हणजेच माननीय आपले लाडके आमदार महेशजी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. त्याप्रमाणे भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आपल्याला आता शिंदे साहेब फक्त आपल्याला मार्ग दाखवतील, त्या मार्गावर आपण चालायचं आहे. एकत्रीकरण आता झालेलं आहे आणि पुढचे जे काम आहे ते फक्त आपलं काम आहे काम. आपल्याला महेश शिंदे साहेबांसारख्या 75 वर्षात आपल्याला देश स्वतंत्र झाला, त्या 75 वर्षाच्या काळामध्ये जेवढा निधी उपलब्ध झाला नाही तेवढा आपल्याला माननीय महेशजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना वारंवार त्यांचा मागे लागून त्यांनी आपल्या कोरेगाव तालुक्याचा पूर्ण विकास केलेला आहे. निवड कोरेगाव तालुक्यात न म्हणता त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याचाही उपवास केलेला आहे. विशेष बाब म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यातले सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष
आपल्या सातारा जिल्ह्यावर आहेत आणि विशेष त्यामध्ये सांगायचे मला आवर्जून सांगायचे उल्लेख होईल की महेशजी शिंदे साहेबांना साहेब किती प्रेम करतात हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी त्यांना जवळून पाहिलेलं नाही. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी फक्त त्यांना सांगितलं की महेश तू इकडे काय येऊ नको, तू फक्त पत्र वाटव, तुला काय पाहिजे निधी पाहिजे, तू सगळ्यात पूर्णपणे तिकडे लक्ष दे जिल्ह्यावरती आणि मी इकडून तू पास केलेलं मी प्रत्येक गोष्ट इकडून पास करून पाठवतो. आणि त्या पद्धतीत मी माझ्या स्वतः डोळ्यांनी गेली 5 वर्ष हे सगळं काम पाहिलेलं आहे. मी वारंवार त्यांच्याबरोबर असतो. महेश शिंदे साहेबांना मी मुंबईत भेटतो. त्याप्रमाणे शिंदे साहेबांना सुद्धा, एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा माझं नेहमी काम पडत असतं काही कामामुळं, कारण ते MSLDCचे मंत्री असल्यामुळे, कॅबिनेट मंत्री असल्यामुळं वारंवार माझी ती कामं त्यांच्याकडे असतात. त्यामुळे मी नेहमीच त्यांच्या प्रेमामध्ये असतो. आणि आता राहिलं सुद्धा जे काय प्रेम होतं ते शिल्लक राहिलेलं सगळं आता महेश शिंदे साहेबांनी देऊन टाकलेलं आहे. अधिक वेळ घेत नाही आहे. आता मी एवढं एकच ग्वाही देतो की आमच्या गावातर्फे, निगडी ग्रामस्थांतर्फे आम्ही साहेब तुम्ही सांगेल ते काम पूर्ण करू. जिथं तुम्हाला वेळ नसेल तिथं आम्हाला सांगा, आम्ही ते काम पूर्ण तरीच नेऊ. तालुक्यातलं कुठलंही काम सांगा, जे जे शक्य आहे तिथं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एवढीच मी ग्वाही देतो. 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखाचा हा क्षण आहे. खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये निगडी आणि परिसरानं फार मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी केली. आज एक मोठा निर्णय या गावचे सुपुत्र, माझे सहकारी मित्र आणि माझ्यापेक्षा माझे मित्र आहेतच, परंतु आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रचंड प्रेमातला आणि विश्वासातला एक त्यांचा सहकारी मित्र जयंती डांगरे साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय. मी प्रथमतः संपूर्ण संघटनेच्या वतीनं साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि आभारही मानतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे निगडीचे जुने जाणते नेते, आमचे मार्गदर्शक नारायणभाऊ जगताप, जयंत डांगरे साहेब, या कार्यक्रमासाठी विशेष करून माझ्यावरती सदैव प्रेम असणारे माझे दुसरे युवा सहकारी, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, आमचे सुनील दादा असतील, महेश असेल, राहुल दादा असतील. निगडीवरती या सगळ्यांचंच प्रेम आहे, कारण निम्मी निगडी इथं राहते, निम्मी निगडी कोरेगावात राहते. त्यामुळे सुनील दादा, डॉक्टर महेश शिंदेने सांगितलं त्यांचं लक्ष तिथल्यापेक्षा ह्या गावात जास्त आहे. त्याचं कारण आहे की तिथं मतदान त्यांच्या वॉर्डातलं जे आहे आणि तिथं ते सगळ्यांना सहकार्य करत असतात. खूप चांगलं काम आमच्या कोरेगावच्या सगळ्या नगरसेवकांचा, मी त्यांचंही आभार मानतो. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणारे तालुकाध्यक्ष संजय काटकर, आमचे जवनकाका घोरपडे, युवा नेता राहुल बर्गे, राहुल चव्हाण, किरण भोसले, सुरेशजी मामुलकर, किरण जेदे, पांडुरंग किर्दत, काही प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये या गावच्या सरपंच त्यांनी प्रवेश केला त्या कल्पना जगताप, उपसरपंच राहुल जाधव, माजी सरपंच संगीता जगताप, निलेश मदने, पार्वती सुतार, विष्णू जगताप, चलिंद जगताप, सुलोचना जगताप, हनुमंत जगताप, संजय डांगरे, मोहन मदने, संजय जगताप, दादासू जगताप, राहुल वाघ, भारती भोसले, ज्यांनी राहुल दादांच्या बरोबर चांगलं काम करून या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाला मूर्त स्वरूप आणलं. ते माझे दुसरे युवा सहकारी विजयजी जगताप, आंगाराव जगताप, दादा सरपंच, हनुमंत जगताप, बाळासाहेब जगताप, समाधान जगताप, अमोल कदम, सयाजी जगताप, वयवाडीचे आमचे मार्गदर्शक सतीश बापू, सर्व पत्रकार,
विविध गावातून आलेले आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, शिरपूरचे आमचे नामदेवराव आलेत, आमचे गायकवाड दाजी आलेत, सर्वच पंचकृषीतले प्रमुख कार्यकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या लाडक्या भगिनी, तुमचंही या ठिकाणी स्वागत करतो. आजचा कार्यक्रम भाऊ अशा दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये विकास कामं स्वातंत्र्यापासून प्रत्येक आमदारांनी स्वतःला यथायोग्य यथाशक्ती करण्याचा प्रयत्न केला. पण मधल्या काळामध्ये एक पॅटर्न आला, जो पॅटर्न आम्हाला पचनी पाडणारा नव्हता. विकास कामावरती चर्चा जास्त व्हायची, पण विकास कामं कमी व्हायची. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती, व्हिजन ठेवून. एक विकास कामाचं आपल्या मनामध्ये एक व्हिजन असलं पाहिजे. आज तुम्ही पाहताय निगडी सारखं गाव, एवढं छोटं गाव, भाऊंनी काय प्रथा पाडल्या, त्यांच्या समवयीन इथं सगळे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र गावात प्रथा पाडली. किती सुंदर प्रथा. त्यांनी सांगितलं या गावामध्ये केस झाली. विजय म्हणाले की या गावात केस, फौजदारी केस करायला कुणाला अधिकार नाही, जमीन सुद्धा आम्ही एकत्र बसून मोजून घेतो. हा आदर्श खरं तर संपूर्ण महाराष्ट्रानं घेतला पाहिजे. एवढा मोठा आदर्श आज या जुन्या जाणत्या नेत्यांनी या गावाच्या पुढे घेतला. जन डागरेंसारखा एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांना काय कमी आहे तुम्ही मला सांगा. आज हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आमच्यासारखा माणूस 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतला तो स्वतःला धन्य मानतो. त्या ठिकाणी एवढा मोठा प्रशस्त बंगला, एवढा मोठा ऐश्वर्य, हे सगळं सोडून फक्त या गावासाठी झटतो. कशासाठी? मी ज्या गावातून घडलो, माझं जे आयुष्य या गावानं घडवलं, माझं सुद्धा या गावाला देण्याचं कर्तव्य आहे. या भावनेनं या माणसानं स्वतःच्या खिशातले पैसे घालून या गावासाठी हा माणूस काम करतो. हे मोठी गोष्ट आहे. आज मी सरांच्या, जाधव सरांच्या बरोबर बसलो होतो. मी पहिल्यांदा त्या शाळेत गेल्यानंतर, ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला वाटलं की मी कुठल्या तरी एखाद्या पुण्यातल्या 5 स्टार शाळेच्या ऑफिसमध्ये आलोय का असं मला वाटलं. हे मराठी शाळा ही पण एवढी सुंदर असू शकते की आपण या ठिकाणी दाखवून दिला. पुरस्कार मिळाले, सगळ्या गोष्टी मिळाल्या. हे गाव पूर्वी एक होतं. मधल्या काळामध्ये काही बदल घडवण्यासाठी सगळीकडे संघर्ष होत असतो. एका दिवसात कोण कोणाला स्वीकारत नसतो, ही सत्य गोष्ट आहे. आपणही, आमच्या इथं बायका बसल्यात सगळ्या म्हाताऱ्या येत्या का सुनांना असं सरळ आणून दिलंय होय त्यांनी. जाच करून करून घायला आणल्या तेव्हा त्या जागेवाल्या. आणि तुम्हाला आनंद वाटतो जात झाल्यानंतर? खरं आहे का खोटं आहे? तेव्हा त्या सुद्धा सारख्या सरळ झाल्या आणि कुटुंबाचा गाडा नीटनेटका सांभाळायला लागल्या. आमचं पण तेच झालं. 2019ला निवडून आलं. मोठी मोठी नेते, कशाला आम्हाला कोण विचारतंय? जनता मला म्हणले हे चुकून निवडून आलं, काम घडलं, चुकून निवडून आलं. आम्ही बी कोणाला सांगायला गेलो नाही आम्ही खरं निवडून आलो का चुकून निवडून आलो. नशीब म्हणले नाहीत त्या कशात UVA मध्ये घोटाळा केला. पण आलो निवडून. कसा आलो कोणास ठाऊक, भगवंताची कृपा होती, गोरगरीब सामान्यांचा विश्वास होता, तिला निवडून. पण नुसतं निवडून नाही आलो. निवडून आल्यानंतर काय आपल्या लायकीप्रमाणे जेवढं करायला शक्य आहे तेवढं केलं. तुम्ही पाहिलं आज कोरेगाव सारखे शहर विजून तर काही ठेवलंच नाही सांगायचं. त्याच्या पूर्वी पण होऊ शकत होतं, परंतु मानसिकता नव्हती, आपलेपणा, प्रेम, आपुलकी नव्हती. सुननं जर सासूला अशी भाकरी फेकून टाकली
आणि खा ग म्हणली म्हातारडे. अरे 10 वर्ष जगणारी धट्टी कट्टी म्हातारी 2 वर्षात ओके कार्यक्रम होतो तिचा. पण ती जर अंथरुणाला खेळली असेल, भलं त्या सुनाला भाकरी कशी भाजायची माहित नसेल, नेहमी कच्ची राहत असेल, तिला नीट कालवण नीट करता येत नसेल, पण तिनं हाय असं जर त्या म्हातारीच्या मुखात घातलं तर ती म्हातारीच्या डोळ्यातनं पाणी येतं म्हणते. त्या प्रेमामुळे ती म्हातारी हाय असं कच्चं पण खाते आणि त्यानं तिचं आयुष्य वाढतं. लक्षात घ्या. हेच काम आम्ही केलं. आम्ही भूमिपुत्र होतो, आम्ही स्थानिक होतो. आम्हाला जे काय करायला जमलं ते आम्ही प्रेमानं केलं. लय मोठा नव्हतो, छोटंच होतो. पहिल्या टर्मचा आमदार होतो, पण पुन्हा काय आहे ते दावलं सगळ्या महाराष्ट्राला. आमच्यात बी काय काय गुण आहे ते सगळे दाखवले ना, सगळ्यांनी दाखवले. एक लक्षात घ्या, निगडी गावाला पहिलं बोर्ड लागायचं 10 कोटी रुपये दिले. गेलं कुठं कुणालाच कळलं. ते मैऱ्याच मोठा भौतिक झाला. 10चं 15 फ्लॅट झाले गेलं. 10 कोटी दिले, बोर्ड मोठे लागले. आज काय घडलं? ठणठणाट. आमचे बोर्ड बारके असते, पण आतला विकास हा 100 वर्ष टिकणार आहे. लक्षात घ्या. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघाचं तुम्ही जर आजपर्यंतचे जर पैसे काढले असतील, माझ्या कारकिर्दीमधले आलेले पैसे आणि त्याच्यातून होणारा विकास आणि त्याच्यातून येणारे जे निकाल आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे असतात. एखादा माणूस 200 चेंडू खेळतो आणि 2च धावा काढतो. पुढच्या वेळेला त्याला नारळ देऊन माघारी पाठवतात आणि तीच काम तुम्ही 2019ला केलं. हवेत मोठी बॅट फिरायची पण बॉल कधी बसलाच नाही. असली परिस्थिती. बॉलरच मतल्याला तर बॉल कसा त्याचा आऊट कसा व्हायचा. इथं टाक म्हणलं की तिकडं टाकायचं, इकडं टाक म्हणलं की तिकडं टाकायचा. बघा तुम्ही, प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधातला उमेदवार मतल्याला ह्यांचाच पार्टनर तेवढ्या पुरता उभा करायचा आणि ह्यांनीच पाडायचा. थोडक्यात निगडीत जर आपण या ठिकाणी एक कुस्ती घेतली आणि एक पोरग उभं केलं म्हणलं हीच महाराष्ट्र केसरी होणार, पुढचं उभं केलेला आपणच उभा करायचा आणि त्याला पड म्हणायचं आणि महाराष्ट्र केसरीचं बोर्ड अख्ख्या महाराष्ट्रभर लावायचं. असली अवस्था ह्याच्या आधीच्या राजकारणाची या कोरेगावातली होती. ही सत्य गोष्ट होती. ओरिजिनल कट्ट्याच कुस्ती कधी त्यांनी केली नाही. झाली ती 2019ला झाली आणि त्याला आसमान दावलं. आम्ही काय आहे भूमिपुत्र ते दाखवून दिलं. लक्षात घ्या. आम्हाला टीका कुणावर करायची नव्हती, पण एका गोष्टीचं वाईट वाटतं. आज गावं एकत्र आली पाहिजेत, गावाचा विकास घडला पाहिजे. एवढंच आमच्या प्रामाणिक हेतू या ठिकाणी. गावं एक का करायची? आज तुम्ही पाहताय, आज आमच्या मनाला सुंद करणारी एक बातमी परवा दिवशी या ठिकाणी पेपरला आली. मी नव्हतो, मी माझ्या एका नातेवाईकांच्या माझ्या बहिणीच्या एका कार्यक्रमाला बाहेरच्या राज्यात होतो. एक भयानक बातमी या महाराष्ट्राच्या पुढे आली. 200 कोटी रुपयाचे ड्रग्ज नवी मुंबईत सापडले आणि त्याचा सूत्रधार कुठला होता? या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघातला तरुण होता आणि 100% सगळे तरुण हे बिचुकले गावचे होते. आम्हाला अंतर्मुख विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे विकास कामं होतात जातात, पण जो सुसंस्कृतपणा आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिला त्याचा कोण विचार करणार आहे की नाही? या तरुणांवरती संस्कार करायची जबाबदारी आमची आहे की नाही? आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज संपूर्ण जगामध्ये जात आहेत आणि त्याच्या तस्करीचा प्रमुख एका आमच्या माजी आमदार माजी मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता असू शकतो आणि त्याला राहायला झोपडी बी नाही. त्या सिद्धेश पवारची अवस्था काय आहे? काय तो का 200 कोटीचा ड्रग विकत घेऊ शकतो का हो? जाऊन बघा. दुसरा तो पोरगा आहे राष्ट्रवादीत
विद्यार्थी सेलचा तालुका अध्यक्ष पवार आहे तो, त्याला तर राहायला घर नाही. ही दोन्ही पोरं आता एवढ्या मोठ्या रॅकेटचे प्रमुख दाखवले जातात. खरं तर हे कोणाचं पाप आहे हो? हे कळायला जनता काय मूर्ख आहे? ही संस्कृती आम्ही घेऊन येणार. राजकारण कुठेही जाईल, परंतु ज्या दिवशी आपलं पोरग दारू पिऊन ड्रग्ज घेऊन आपल्या घरात येतं आणि आई बापाला मारतं, तुमच्या करोडो रुपयाच्या संपत्तीचं तिथं मोल शून्य होतं, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक गाव सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी करतोय. प्रत्येक तरुणाला संस्कार द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आज आमचं स्वप्न आहे, आमचा मतदारसंघ फक्त रस्त्यानं चकचकीत नको, हा मतदारसंघ मनानंही चकचकीत पाहिजे. एकमेकाबद्दलचे दुजाभाव आहेत, द्वेष आहेत, हे निघून गेले पाहिजेत. माझं गाव माझं आहे, माझं गाव स्वच्छ सुंदर झालं पाहिजे. आज या ठिकाणी ब्रह्माकुमारीचं ओम शांतीचं काम आपण फार मोठ्या प्रमाणावरती करता. इथं वारकरी संप्रदाय आमचा आहे, तात्यांवरती नितांत बंडा तात्यांवरती प्रेम करणारी जनता या ठिकाणी आहे. आम्हाला एकच गोष्ट कळते की आज आपलं गाव आणि पुढच्या मुलांवरचे संस्कार हे या मतदारसंघात एक नंबर असणारे झाले पाहिजेत. हेच आपण स्वप्न घेऊन आज ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. आम्हाला आमचे तरुण संतोषरावांचा पोरगा आहे, जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाण्याच्या लायकीचा आहे. आपल्याला लाज वाटली पाहिजे. आज ते पोरग मातीत पळतंय, त्याला पळायला सिंथेटिक ट्रॅक जर वापरायचा असेल तर तो बेंगलोरला जातोय. संतोषराव महेश शिंदेनं एकच केलं, ज्या दिवशी तुमच्या घरी आला 5-10 हजार रुपये देऊन फायदा होत नाही, पण एक लक्षात घ्या, त्या पोरासाठी 2 वर्षामध्ये सिंथेटिक ट्रॅक बेंगलोरच्या लेवलचा या कोरेगाव मध्येच उभा करणार, हा शब्द मी तुम्हाला देतो, लक्षात घ्या. त्याचे पैसे आमच्या खात्यात येऊन राहिलेले. आज आमची पोरं बाहेर जाऊन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल या कोरेगाव नगरीमध्ये उभं राहतोय, पण हे एकच उभं राहत नाही. तुम्हाला रस्त्याचं माहीत असेल, आत्ता आपण कोरेगाव पासून रहमतपूरचा रस्ता 4 लेन कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात करतोय. रस्ता मंजूर झालाय, सगळं झालंय, आता फक्त कामाला सुरुवात करायची. त्याचा नारळ पण भाऊ आपण फोडला त्या दिवशी. जळगावकडचा रस्ता चालू झालाय, आता हा रस्ता आपण चालू करून घेतोय. लवकरात लवकर आपल्याला हे रस्ते पूर्ण करायचे. परवा जयंतदादांच्या आईंच्या निधन झालं, त्या दिवशी मी दहनाच्या कार्यक्रमाला आलो होतो. आम्ही बसलो होतो नदीत, पाहिलं. अरे अंत्यसंस्कार हा सुद्धा एक संस्कार आहे, जसा नामकरण संस्कार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये विविध संस्कार सांगितलेले आहेत. मग तो नामसंस्कार असू द्या ते अंत्यसंस्कारापर्यंत सगळे संस्कार, लग्न संस्कार असू द्या, सगळे संस्कार याला विधिवत आणि त्याला अत्यंत पवित्र असं स्थान आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. आणि बघा, असे जे अंत्यसंस्कार आहेत ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्या दिवशी शब्द दिला, आपण ती स्मशानभूमी बांधून पूर्ण केलेली आहे आणि अजून त्याला लागेल तेवढा निधी द्यायचे शब्द आज मी या ठिकाणी पाणंद रस्ते भाऊ तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, मागेल त्याला पाणंद रस्ता देतोय. आज स्वतःच्या पैशानं आपण पाणंद रस्ते पलीकडचे भरून घेतले आणि अजून किती असतील तेवढे सांगा. तुम्ही सगळं गाव एक केलंय, लागेल तेवढे पाणंद रस्ते द्यायचा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. दुसरा एक फार मोठा प्रचार या कोरेगावच्या जनतेच्या पुढं इलेक्शनमध्ये आला होता. पाण्याच्या बाबतीतला, कृष्णेचं पाणी यांनी पळवलं, त्यांनी पळवलं आणि जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न जनतेला केला गेला. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. मी अभिमानानं सांगतो, या जनतेनं मला विधानसभा सदस्य म्हणून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये धरणं झाल्यानंतर 20 वर्षानंतर
त्या धरणातलं टीएमसी एखाद्या मतंगाडून महाराष्ट्र आमदार म्हणजे महिलाला घ्या त्या मतंगाची पाणी वाढवून दिलं. नुसतं पाणी वाढवून नाही दिलं, आता केंद्र सरकारनं कटापूर योजनेसाठी या ठिकाणी फार मोठी तरतूद केली. एकंदर 2200 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. आज तुम्ही पाहताय सगळे टीका करतात जे कटापूर योजना म्हणजे खटाव आणि मानची योजना आहे का? जे कटापूर योजना ही खटाव आणि मानचीच योजना होती. परंतु ज्या वेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला कोरेगाव तालुक्याचा सुद्धा समावेश जे कटापूर योजनेमध्ये मी करून घेतला हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं होतं, रामोसवाडी पासून भांडळ्यापर्यंत आणि रामोसवाडी पासून शिलटी, खिरकिंडी, वाघजाईवाडी, कनेरखेड अगदी वरपर्यंतची सगळी गावं हे पाण्यापासून वंचित आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आपशिंग पर्यंतचा भाग पाण्यापासून वंचित आहे. ही गावं सुद्धा कोरेगाव तालुक्यातली आपली गाव आहे. आता आम्ही ठरवलं 2 टीएमसी पाणी जे वाढलेलं आहे या कॅनॉलद्वारे येऊ शकत नाही, कॅनॉलला मर्यादा आहेत. म्हणून आम्ही काय केलं, जे कटापूरच्या बॅरेज मधून जे 2 टीएमसी पाणी आम्हाला मिळालेलं आहे ते आपण रामोसवाडीच्या दुसऱ्या पाईपलाईनद्वारे नेऊन ते पाणी भाडळ खोऱ्यात आणि इकडे आपशिंग्यापर्यंत आणणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही पाहताय आज एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं आणि आम्ही शब्द दिला होता, या कोरेगाव तालुक्यातला प्रत्येक नदी, वसना असू द्या, वांगणा असू द्या किंवा प्रत्येक ओढा आणि नाला हा 12 वाहता करण्याचं काम महेश शिंदे करेल हा शब्द मी तुम्हाला दिला होता. आणि त्या शब्दातलं पहिलं पाऊल म्हणून आज आपल्याला ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे. जायगाव मध्ये मोठा तलाव बांधला, आता कनेरखेडच्या वर फार मोठे 7-7 कोटीचे मोठे तलाव बांधतोय. एकदा कोरेगाव तालुक्याच्या डोक्यावरती भाडळ्यापासून ते वरपर्यंत आपशिंग पर्यंत सगळ्या डोंगराच्या पायथ्याला प्रचंड मोठे 7-7, 10-10 कोटीचे मोठे तलाव बांधतोय. नलवडेवाडीचा तलाव बांधला, चिलेवाडीला 2 तलाव बांधले. प्रचंड मोठ्या तलावांची रांग आपण आज त्या ठिकाणी करतोय. आणि या तलावांमध्ये आपण पाणी दर 3 महिन्याला एकदा साठवून ठेवणार आणि सगळे ओढे नाले हे 12 वाहते करणार हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही योजना घेऊन आज आम्ही काम या ठिकाणी करतोय. आमच्या पुढं क्लिअर काही गोष्टी आहेत. कोरेगाव तालुक्यामध्ये 42,000 एकराला पाणी द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. नवीन शेती आपण 42,000 एकर आज बागायत करण्याचं काम या ठिकाणी करतोय. आम्हाला शेतकऱ्यांना ताकद द्यायचं, तरुणांना संस्कार द्यायचे. आम्हाला एकमेकाच्यात भांडवून आम्हाला स्वारस्य नाहीये. आम्हाला जनता एकत्र आली पाहिजे. एका बाजूला जयंतदादांसारखे प्रामाणिक कष्ट करून स्वतः कमवून जनतेला पैसे देणारे आपण नेते पाहतो, पण हळूच काही लोक हे आज आमच्या विरोधात खोटे षडयंत्र उभी करतात. सर्व या ठिकाणी ज्या रांगवायचं काम काही लोक करतात. सगळ्यांचा हिशोब वेळ आल्यानंतर करू. आमच्या डोक्यात बसलं की हिशोब करणं हे आमचं 100% काम असतं. त्यामुळं काळजी करू नका. आज आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. आज तुम्ही दुगीसारखं गाव शेजारी पाहिलं, फार मोठे नेते झाले. आजपर्यंत दुगीला आज जाणारा रस्ता कधी झाला होता का? पहिल्यांदा दुगीचे लोक आज गेले. तसंच मी तुम्हाला शब्द देतो, निगडी मधली सगळी कामं पूर्णत्वास नेणार हा शब्द आज या ठिकाणी मी तुम्हाला देतो. जे जे करता येईल, पाणी पुरवठ्याच्या टाकीचं सुद्धा आपणच केलंय, स्मशानभूमी आपण केली, पालंद रस्ते आपण केले. आता राहिलेले 100% काँक्रिटीकरण करण्याचा शब्द मी आपणाला या ठिकाणी देतो. या बजेटमध्ये ह्या सगळ्या पैशाची प्रोव्हिजन करू, 100% सगळ्या पैशाची प्रोव्हिजन करू आणि असाच एक प्रचंड मोठा कार्यक्रम पुन्हा एकदा आपण या गावामध्ये घेऊन कामाला सुरुवात करू. तुम्ही ज्या विश्वासानं ह्या गावात आलाय त्या विश्वासानं हे गाव तेवढंच तोला मोलाचं कोरेगाव पेक्षा अजून सुंदर करायचा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पुनश्च एकदा
आपण ज्या विश्वासाने आज प्रवेश केला त्या विश्वासाला कधीच तडा आम्ही जाऊ देणार नाही हा विश्वास आपणाला देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. दादा एक सेकंद साहेब एक सेकंद